निराकरणाची कळसपत्र त्याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. त्याची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा घोषणा करत नाही, तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशू प्रित्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो. पहिला कोरिन्थी कळसपत्र त्याचा 5वा अध्याय आणि 3रा वचन आणि 5वा वचन. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे, आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले आहे त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्तंभाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा. योहान त्याचा 5वा अध्याय आणि 5वा वचन. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आत बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? 7वा वचन. त्या दुःखकर्त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, आणि उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. लूकचा अध्याय त्याचा 24वा अध्याय आणि 13वा वचन. त्या दिवशी त्याच्यातील 2 जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील एमाऊस नावाच्या गावाला चालले होते. 14वा वचन. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते, आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करताना असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्याचे डोळे जणू काय बंदच करण्यात आले होते. प्रेषितांचे कृत्य त्याचा 9वा अध्याय आणि 1ला वचन. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्याचा घात करणे ह्या विषयीचे फूट टाकत होता.
योहानाला झालेले प्रकटीकरण त्याचा पहिला अध्याय, पहिला वचन आणि 4 वचन पत्र वाचन. येशू ख्रिस्ताने प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासाला दर्शवण्याकरता हे झाले. आणि त्याने योहान आपणा दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताच्या विषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. आणि ह्या संदेष्टाने शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. आशियातील 7 मंडळांना योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार, त्याच्यापासून त्याच्या राजसिंहासमोर जे 7 आत्म्याने आहे त्याच्यापासून आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजाचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याचे आपल्या रक्ताने आम्हाला पातकातून मुक्त केले आणि आपल्याला आणि आपल्या देवाला पिता ह्याच्यासाठी याजक असे केले. त्याला गौरव व पराक्रम हे युगायुग आहेत. आमेन. सभी को सलाम. प्रभु के नाम में सभी को सलाम. इतने अच्छे वचन के लिए और बहुत सारे वचन मैं आगे सुनाने वाला हूँ, इसलिए आप तैयार रहिए, क्योंकि मैं आगे और एक वीडियो डालने वाला हूँ वचनों का, इसलिए